उलट्या पिसाची हाय काकू काकू करायचा काकू काकू करायचा व्हायचा थांबा फक्त व्हायच थांबा उडवायचा डांबा आयोजकाने सांगितलं नाही 13-69 एक पर्यंत ऐका 2 मिनिटं ऐका आयोजकाने सांगितलं 13-69 नाव म्हणजे या नंबरची रिक्षा बाजूला करा रिक्षा बाजूला केली या निमित्त होता निमित्त 13 म्हणजे 1 आणि 3 4 69 4 आणि 6 10 आणि 9 19 19 म्हणजे 1 आणि 9 10 ओपनला 1
आणि क्लोजला मेंढी उद्या अशो विश्वा गंमत केली. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वास आराधनेवर श्री गणपती बाप्पा, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राच्या आराधनेवर आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टाप्याखाली पाता घातला ते मल्हारशाहीचे संस्थापक थोरले मल्हार दाभोळकर. आणि स्वातंत्र्याची पहिली ठिणगी आणि पहिला विचार ज्याने पेरला ते यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर. आणि या शिवरायांच्या महाराष्ट्राचा पुढे वैचारिक वारसा ज्याने चालवला ते शाहू, फुले आणि आंबेडकर यांना नमस्कार करून माझ्या विवली गावचं ग्रामदैवत, माझ्या विवली गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, कॅम्याची आई विठ्ठलाई देवी, लाज्याचा धनी केदारली देव चव्हाटा, जुगाचा गाई कुलस्तेश्वर, माझा जांगळदेव धनी देवडोंगर याला नमस्कार करून नटेश्वर जागे मालक या गावचा ग्रामदैवत, निवडे गावचा ग्रामदैवत धनी ब्राह्मणदेव धनी रवळनाथ याला नमस्कार करून मूळ गादी बाबू रंगेले घराण्यातील भुवाशंकर यांचे बाबा राजाराम, बबन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य दुर्योदय शाहीर, विकास लांबोरे, नवलाई देवी नाथ मंडळ डोंगरेकडे धनगरवाडा शाखा धनी रवळनाथ, नाथ मंडळ खोडे लांजा यांच्या समवेत तुमच्या चरणाची धूळ मस्त केल्यावर माझे ढोलकेपटू सिद्धार्थ बारघोडे, सिद्धेश बारघोडे, कीबोर्डला माझ्या देवूचे डेरे सर, बेंजूला आमचे सुरज मार्केकर आणि ऑक्टोपॅडला विशाल करंबळे, साऊंडला लांजाचा बुलंद आवाज, लांजा राजापूरचा बुलंद आवाज SM साऊंड अर्थात त्याचे प्रोप्रायटर सुरज मार्केकर यांच्यासह कार्यक्रम करत असताना माझे सहकारी रवींद्र लांबोरे, संतोष झोरे, सुरेश झोरे, सचिन कोल्हापते, गणपत लांबोरे आणि आमचा गांधी कोल्हापते सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या समोर आहे संदीपजी मोरे, उनके सामने खड़ा विकास लांबोरे. संदीप मोरे बुवा, तुम्हाला मानाचा मुद्रा. आज म्हणून गवर आहे दोन गवर आहे, असं कसं गाठून राहतात एवढं मला घाबरू नका. मी लय डेंजर नाही, तसा माणूस साधाच आहे. तर या ठिकाणी मोरे बुवांच्या तुम्ही कोणी झोपायचं नाही, व्हायचा थांबा, उडवतो बघा कसा डांबा. तुम्ही जर का थांबला बघा, तुम्हाला सांगतो कोकणी माणूस आहे, कोकणी माणसात भाकरी खाल्ली चपाती खाल्ली तरी शेवटी व्हायचा भात पाहिजे. अरे कोकणी माणसात भाकरी खाल्ली, डांगर खाल्लं, चपाती खाल्ली तर शेवटी व्हायचा भात पाहिजे. आणि विकास लांबोरेला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे. एवढा बा तर मंडळी, परमेश्वर कृपाने अनेक गावांची गाणी करण्याचा मला योग आला आणि याही गावाचा ग्रामदेवताचा, धनी ब्राह्मणनाथाचा, देव रवळनाथाचा गाणे करण्याचा मला योग आला. आणि आज आणखी एक स्तवन त्याच्या चरणाशी अर्पण करतोय. लक्षात असेल
निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना ज्याच्या पूर्वपदाला एक पाषाण मूर्ती असेल आणि कोण महापुरुषाला त्याने उजवा कौल घेतला आणि पाषाणाला नमस्कार केला आणि तिथे एकाचे 21 झाले 25 झाले इतक्या वाड्या बसल्या आणि आज तळवाडीमध्ये हा गणगोत जमलेला आहे. कणसात दाणे भरले, माणसात प्रेम भरलं, गुरा वासरा गुरा ढोरा मुला बाळा सगळ्यांना यश दिलं आणि आज तुरे गावच्या भूमीत तळवाडीमध्ये आज हा तुऱ्याचा साज कलगीचा साज सजलेला आहे आणि त्या माझ्या धनी ब्राह्मणाचं स्तवन धनी रवणाचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. त्याच्या चतुर्शीमेत त्याच्या साक्षीने ब्राह्मण देवार वळनाथा हरी ब्राह्मण नाथार वळनाथा आलो तुझ्या मी गावी अरे ब्राह्मण देवार वळनाथा आलो तुझ्या मी गावी अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी माण भक्तीची गुंफून जावी माण भक्तीची गुंफून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी माण भक्तीची गुंफून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी.
ऋणाची तुझ्या गुणाची तुझ्या ऋणाची तुझ्या गुणाची साजत गातो मी तुझ्या ऋणाची तुझ्या गुणाची साजत गातो मी अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी माया भक्तीची गुंतून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी माया भक्तीची गुंतून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी देह भावन घ्यावा करुणी कुळ देवता गावत देवता चरणाच धरुणी मार्ग चुकता ग्राम देवता मार्ग चुकता ग्राम देवता आम्हास वाट नावी अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी माड भक्तीची गुंफून जावी माड भक्तीची गुंफून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी 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 ब्राह्मण देवाला वळणाता ब्राह्मण देवाला वळणाता आल तुझ्या गावी अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी माड भक्तीची गुंफून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी माड भक्तीची गुंफून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी माड भक्तीची गुंफून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी माळ भक्तीची गुंफून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हंसास्वरीचा गणेश भिडाजी आव्या राजाराम बोल रे गणपती आताचे 2 वर्ष झाले मी कसं सण करून घेऊ म्हणून मोरे गोवा फक्त पक्क्यांच्या गवळणीच्या फरमाईश आम्हाला नाही सांगायच्या अरे फरमाईश विकास लांबर आणि गण एक समीकरण झालंय दुसरा गण फरमाईश ऐकून घ्यायचं अरब देशात विलवडे गावचे सुपोत्रा माधव रामकोटी मित्र आणि महेश इंदुरकर माऊली यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक मिळाले धन्यवाद 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 बरोबर अजूनपर्यंत नाव तुझं इथं जायस तू तुला दाखवत होता तिवरे गावचे धावपटू मार्शल विजय तराळ माऊली गुजरात आणि राजस्थान रुनर विजेता हे आले की यांना भेटवा एवढं धावतात भारी प्लीज भेटवा 101 रुपयाचा पारितोषिक या राजापूरचा आमचा यार एवढा मोठा धावपटू तर आजचा गण घेऊया हा गण एकदा मी गायलेला आहे आणि हा गण ह्या गणाचं जे महत्व आहे की आज एक गाय अशी गोष्ट आहे
एक गाय असा सजीव प्राणी आहे की माहेरपणात आपल्या लेकीला अंगण म्हणून तिला दिली जायची गाय. तर काय तर माझी बाय सासरात जाईल, काहीच नाही भेटलं तर हिचं दूध काढेल, हिला एखादी पाळी होईल. म्हणजे इकडून जे बरकतीसाठी हिला पाठवलेले आहे, 21 कुळाचा उद्धार इकडचा माहेरचा आणि 21 कुळाचा सासरचा. आणि त्यावेळेला गोधन तिला अंगण दिलं जायचं. त्या गायीच्या एकही गोष्ट अशी नाही की ती वेस्टेज आहे, निरुपयोगी आहे. तिच्या मूत्रापासून पावनता, तिच्या शेणापासून पावनता. आईला बाळ जन्माला आलं की आईला पाण्या फुटायला 2-3 दिवस जातात, तोपर्यंत पहिली धार ती गाय देते. म्हणजे आईच्या आधी तिची धार आपण पितो ती गोमाता. आणि तिचीच हत्या आपलीच काही लोक घाटावर देतात आणि करतात. त्या बाप्पाच्या चरणाशी माझं म्हणणं की तिच्या पोटात 33 कोटी देव आहे, त्याच्यात मालक आमचा गणपती बाप्पा. आणि त्याच्या चरणाशी गण सादर करतोय. लक्ष असावं, माय डिअर सँडी. इकडे आहेत ना संदीप मोरे, त्यांना मी सँडी म्हणतो प्रेमान. एकमेव शाहीर आहे ज्याला मी आय लव्ह यू बोलतो. तरी पण काय कमी खास नाही यांच्या. बरं किती पण खास असू दे सँडी, मॉडेल एका तुरेवाला आहे, एका बाजूला डांब कसा करतो तिकडे गावाला. तर माय डिअर सँडी, आज उडवतो तुमची मधली दांडी कशी ती बघायची. दैतानू मारावी लागलं तर आपण ठेवा, आज्या सोडू नका. काय झाला तिचा गुन्हा रे, काय झाला तिचा गुन्हा रे. ती जाब विचारते पुन्हा रे. तिने बाजीले पहिल्या धारेला, जेव्हा होता मानवता नारे. गण माझे चरणाला, देवा वाचवतीच्या प्राणाला. काय झाला तिचा गुन्हा रे, आजाब विचारते पुन्हा रे. बाजीले पहिल्या धारेला, देवा होता मानवता नारे. गण माझे चरणाला,
जीवाचा धेनुच्या मरणाला देव वाचवतीच्या आपल्या माहेर वशीला अंगण दिली जी गाय तिच्या मूत्रानं घर पावत, ती गाय तिच्या शेणानं घर पावत, तिच्या पोटात 33 कोटी देव, त्या गायीसाठी गुराखी झालेला बापा किती मोठे पण आणि ती गाय म्हणून हरतरे सुख करता गुराखी झाला गणराया, बाप वाढवी माणूस जन्म घालिया पुनावाया, बाबू रंगले घर माझे गुरु भिवा शंकर साजे, गणेश भिकाजी वस्ताद पवन विशाल ईश माझे, कवी विकास गातो कवणाला देवा वाचवतीच्या कोणी माळेवाडी नाच मंडळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद कोणी माळेवाडी. या ठिकाणी माझा मित्र जीवाभावाचा मित्र माझा राजा इंदुलकर आणि मराठवाड्यातली या ठिकाणी जो हत्तेसा आहे ते म्हणतील मला इथे येऊ, कारण इथे मागणी लोकांची तशी होती की हाच गण झाला पाहिजे. नवीन गण यंदाचे 18 गण, 12 झाले 22, पण 18 गण त्याच्यातले लोकांना आवडलेले आहेत, त्याच्या फरमाईश आहे. तर शाहिरांचं मला कळलं आहे, लय काल्या काल्या म्हणत होतं, मला लय काला काला म्हणत होतं. आता काला म्हणून काय मी का पांढरा होणार नाही, कालाच राहणार. आणि आता काय मला दुसरं लग्न बिग्न करायचं नाही, एकीला फसवलेली आहे बरोबर, त्याच्यामुळे आता टेन्शन नाही. पण आज मला तुमचा मला नाही, कसं सांगतो. त्याच्या आधी मला एक जोक सुटला, सांगू काय. अहो लग्न होतं, लग्न आणि पोरगीचं लग्न, पोरगीचं म्हणजे पोरगीचंच लग्न असतं, पण पोरगीकडं हळद लावी आणि एकची एक भाची, मामाची एकची एक भाची, आणि मामा पण खुश, एकच भाची ना, लिंबू भेटाय धराय भेटल, मामाला केवढा मान. मामा आला तर सकाळची टाकू आणि हळद लावली देवाला आणि गाणं लावायला लागलं. बाहेर मांडवात आपला यजमानासारखा टोप्या माझ्यासारखा घालून यार झरा करीत मामा, तुम्हाला ऐकायचंय ना. आणि आतमध्ये बायका गाणं म्हणायला लागल्या, हे शेते शेते गाणं म्हण, शेते गाणं म्हण, मला पाहिजे. त्यांचा सुरू होता ना, आता नाही मला दम कोणतो, आता नाही मला जवळ. अगं म्हण ग म्हण, थांबा येते. बाहेर गेली, 5 सुपारी काढली
आणि बनी गाणं म्हणायला लागली. इसा तिसाची काठी साती साची काठी अग माती हळदीची वाटी माती हळदीची वाटी हळद चढवावी घरच्या देवा हळद चढवावी घरच्या देवा. पुढचं मामा हळद झाली थोडी नवरी मामाला हात जोडी. एवढं फक्त ऐकला मामा आणि आज त्याला शेंते पहिली बाहेर ये. काय आलं दादा तू कालपासून सांगतोय सगळा जिल्ह्यात भरून हळद कमीत पडली कशी तुला सांगितलं होता. अगं माझी एक अरे नाही दादा तर गाणं तसं आहे. होय काय मग ठीक आहे असं वाटतं मामा. आता काय गवळण ना तुझ्या कुठं आहे गवळण बघ गंमत वाघा जोक वाघाचा जोक सांगतो. आता सांगू हे येतील नंतर दुसऱ्या वारीत नुसतं कंटाळा करतील आणि माझं पब्लिक उठून जाईल म्हणून आताच काय करून घेतो. या जोक फक्त या दोनदा सांगल्याच्या फरमाईशा लागल्या वाघाच्या जोकाच्या फक्त युट्यूबला टाकायचं नाही. आमच्याकडे नमान नमान तुम्हाला नमान ना यू डोंट नो नमन यू नो ना नमन ताम ताम बिना बिना. I also know. I am the artist of the Naman only. Okay, tam tam bidam. So I am the Naman होता नमान. आणि नमानात बोल राजकुमाराचा हैदोस असा काहीतरी होता. आणि राजकुमार सगळं बाय झोपली आणि राजकुमारचा जोक आणि नमानात राजकुमार सगळं त्याचं सैन्य बिन्य सगळं हारत सगळं राज्य हारत आणि आपल्या राजकुमारीला घेऊन अरण्यात जायचं वनवासात. आणि जंगलातून जात असताना तिकडनं कोणी वाघ येईल हरिण येईल अस्वल येईल असा सिनेमा दाखवायचा ना. आणि तिकडनं आता ऐकायला नमन सुरू ह्या पब्लिक माझ्याकडे बघताय ना त्याच्या पलीकडे लास्टला वाघ बसलेला लपून आणि पब्लिक मध्ये एंट्री मारायची ना धुमाकूळ करायचा तर पब्लिक उसळल ना तसा सिनेमा. आणि राजकुमारची एंट्री झाली मागे बायको राजकुमारी आमच्या मागून मागून यावे या अभरण्यात व्याघ्र वगैरे असण्याची शक्यता आहे. असा सिनेमा तयार झाला हो आणि वाजवला नाही हे वाजवलं शैलीवाला राणी साहेब आणि झालं आणि वाघानं आता एंट्री घ्यायची ना. वाघाचे कपडे घालून महाद्या बसलेला आणि जो तिकडनं आणि जाऊन गावठी कुत्री महाद्या आता एंट्री झाली हे वाजवायला लागत असं एंट्री घ्यायची ना. महाद्या तिकडे बघी वाघ त्याच्याकडे बघी. करायचं काय उठल्याने येणं उडी घातली समजा करायचं काय बरं. हा 2-3दा सांगून झाला राणी साहेब आमच्या मागून या व्याघ्राचं झालं रे तुझ्या कुठं आहे झाली वाट लागली. आणि मग शेवटी एक आयडिया काढली महाद्या कुत्र्या ये मी खरोखरचा वाघ ना यार त्याला सांगली. अरे त्याला कुठे तुझी भाषा काढतात जसं वाजा झालं उडीत टाकला तसा कुत्र्या मानगुडीत पकडा जाऊया. तर आता बुवांची गवळ मला ह्याच आवडला सगळ्याला. मला बुवा कोणी केला काय माहिती हो. तर बुवांची गवळ फार सुंदर खूप छान शाहीर. तुम्हारे सिवा कुछ न चाहत करेंगे जब तक जिएंगे मुहब्बत करेंगे. तर काय होतं लावणीची व शेवटी झाली अन्याची मग कानाही झाली राधा या मुकुंदाची. होती प्रश्न विचारलाय शाहीर ऐकून घ्या. वचन माझे होते तुझला 7व्या जन्मी
वचन माझे होते तुझला सातव्या जन्मी उघडशील डोळे मला पाहता क्षणी तुझ्या अवताराची राधे तुझ्या अवताराची करुण कहाणी जाणून घे भावना असशील जर शाणी आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि आता माझी गवळण ऐकून घ्यायची सँडी आता उडणार आहे तुमची दांडी. याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं. काल त्यांनी मावशी घाली आहे सांगतात की मी मावशी आहे. मला एवढं नाही माहिती संदीप बुवा वाटलं माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी बारका असतील पण डायरेक्ट बोलले नाही म्हातारी आहे मावशी आहे. त्याने सांगितलं म्हणून आजची गवळण मावशीवरती. चाल कुठली सांगू तू नदी तो तारो फोटो पण चाल से. आमच्या जमान्यात आम्ही या का कोणत्या कॉफीसाठी काय काय रे करायचो. आताचा पोरांना डायरेक्ट इंस्टावरती फॉलो बॅग आले की डिस्कव. आमचं तसं नव्हतं ना. आमचं एक फोटो कॉपी काय रे करायचो आयुष्य होता त्याच्यावर गाणं आहे तू नदी तो तारो फोटो पण चाल से तू नदी तो तारो फोटो पण चाल से फोटो नदी 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 तो फोटो कॉपी पण चाल से. ही चाल तो ऐकून घ्या. अमुक तमुकचे बिचारे औशी आलं गप्पात तुला म्हातारे मावशी. हो आमचं उभं कसं होतं बघा तुम्ही या कॉक करतात ना तसंच राहतात बघा. बघित राहा फक्त आता दुसरे बरोबर ना एक तर बुवा ताट राहा नाही तर गवळण लावून घ्या तुम्हाला. बघा अमुक तमुकचे बिचारे औशी आलं गप्पात तुला म्हातारे मावशी. तुझं पडलं ग दात 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 मास काय दिवो लावशी. तुझं पडलं ग दात 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 मास काय दिवो लावशी. तुझं पडलं ग दात 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 मास काय दिवो लावशी. तुझं पडलं ग दात 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 काय दिवो लावशी. अमुक तमुकचे म्हातारे औशी आलं ग तुला म्हातारे मावशी. अमुक तमुकचे बिचारे औशी आलं ग तुला म्हातारे मावशी. She
आलं की फक्त एकाच सांगायचं, माझ्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक पोहायला. त्यांना फक्त दात असं करायला लावायला. 32 झाडापैकी 29.5 पडलेला आहे, ते फक्त बघत राहावा. आमच्याकडे बैल बिल विकत घेताना पहिला दात बघतात, दात किती पडले. आता असो मावशे तर शाहीर, तुझं पडलं ग दात दात दात, माझा काय दिव लावशी. दायताने पण आमचा बुवा शोधूनच ठेवलेला. तर या ठिकाणी शाहिराने आम्हाला जो प्रश्न विचारला मंदोदरीचा आणि विभीषणाचा, गेले अनेक वर्ष त्यांचा प्रश्न घासतो आहे. आणि आज त्या प्रश्नाला खाली ज्या टिपा आहेत त्या टिपा बाबू रंगले घराण्याने दिलेल्या आहेत. त्याच्यातल्या अर्ध्याहून अधिक. आणि आता आम्हाला सांगतात बरं, वर बोलताना बोलतात की आमचा प्रश्न कोण शामडा पोरगा पण सोडविल. मी बाबा शामडा नाही. जर शामडा पोरगा सोडणार असेल तर काय मी शामडा नाही, मी मर्दाने तुरेवाला आहे, खानदाने तुरेवाला आहे. तर शाहिरांना अनेक वेळा उत्तर दिलेली आहे. काल अंजनेश दिलेला आहे आणि तंतोतंत बरोबर आहे. त्यांना एकच सांगितलं की शाहीर, आम्हाला एक कुठली तरी बाजू द्या, तुमच्या प्रश्नापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला एक कोणती तरी बाजू द्या. पण ते देत नाही. ते लबाड आहे, लबाड मोरे आहे, लबाड उर्फ संदीप मोरे आहे. त्याच्यामुळे ते बाजू देत नाही. त्याच्यामुळे शाहीर आज काय त्यांचं काय तुमच्या भागाला भाग देत नाहीये. माझा प्रश्न असा प्रत दिलेला आहे बुवांना की बळीराजा जो शेतकरी आपला आहे, त्या शेतकऱ्याला असं वरदान दिलं गेलं की तू आकडी कोयती लावून तू जर शेतात गेलास तर तुझ्यावर कुणाचं अतुष्ट होणार नाही, वाईट नजर येणार नाही. तुझ्या बैलांवर, तुझ्या संपत्तीवर, तुझ्या इष्टतेवरती कुणाचीच वाईट नजर पडणार नाही जोपर्यंत तू कमरेला आकडी कोयती लावतोयस. असं वरदान कुणी दिलं एवढं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर गोमाता भूमाता रहस्य कथा या ग्रंथात मिळेल. गाईड पण दिलाय आणि प्रश्न पण दिलाय, तरी पण हे नापास होतात. पदात हा प्रश्न तुमच्या चरणी. प्रमोद डीके माऊली, प्रमोद आदरणीय सन्माननीय प्रमोद डीके 101 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. येईल आपत्ती संकट कराय त्याची ही खांडोळी. गाढवा पदामध्ये येईल आपत्ती संकट कराय त्याची खांडोळी. जाशील जर का वाटेला, अरे जाशील जर का वाटेला, तुझी होईल रांगोळी. आमचे प्रवीण पत्याने माऊली यांच्याकडून 1000 रुपये आले आहेत. त्यांची फरमाईश आहे की दुरावलं गाव माझा हा गाणं घ्या. दुरावलं गाव, आता आमचं गाव भरलेलं आहे, आमच्या वाड्या भरलेल्या आहेत, आमचं घर भरलंय. आता बाप्पा उद्या गौरीचा सण आहे, परवा बाप्पाचं विसर्जन होईल आणि नंतर पुन्हा एकदा गाव आमची ओस पडतील, घरं आमची बंद होतील, घरांना टाळी लागतील.
आणि त्यावेळेला एक भावना असते की आम्ही इथून आमची माती सोडून आम्ही जात नसतो, मात्र इथे नाईलाज आहे, आमचं पोट भरायचं आहे आणि नाईलाज असतो आम्ही आमचं गाव सोडत असतो, आमची वाडवडाची ही सीमा चतुर्सीमा सोडून आम्ही जात असतो. आणि त्याच निर्माता, ह्या गाण्याचा निर्माता प्रवीण पत्याने आहेत, जे मी लिहिलंय आणि मी गायलेलं आहे. या ठिकाणी तन्मय सचिन गुरव, गोसावीवाडी गाव ओझर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे मुंबई ICT मॅरेथॉन मॅडम. गाव माझं गाव माझं दुरावलं गाव माझं, काळजात जपलेलं जिव्हाळ्यात जपलेलं, दूरदेशी आलं सोडून सुख रांजण, मायेचं गोंधळ सुख दुःखात नांदण, गावचं अंगण ती तटी पोर चांदण, साहेबांची फरमाईश होती. मंडळी, या ठिकाणी तुम्हाला एक आवाहन करत आहे की पण बसा, गेली 2 वर्ष की आमच्या कोकणातील एक मोठी संपत्ती की लग्नामध्ये जी आमची पारंपरिक गाणी होती, की अनेक गाणी, ती गाणी आमच्या आता लोप पावत चालली. आमच्या आता बायका मुंबईच्या, आमची जी जुनी पिढी होती, आमच्या आया बहिणी होत्या, त्या हळूहळू आयशी होत्या, आमच्या आज्या होत्या, त्या निघून चाललेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत ही मोठी संपत्ती निघून चाललेली आहे. आणि तेव्हा गेल्या 2 वर्षांपासून आम्ही उपक्रम राबवत आहोत की जपण्यासारखं जपायला हवं संपण्याआधी. कोकणी लग्नगीतांच्या आम्ही स्पर्धा घेत होतो गाण्यांच्या. त्याचप्रमाणे यंदा चंद्रकांत खरात माऊली गाव वाटून यांच्या आयोजनातून आम्ही आपुलकीचं रिंगण नावाची संकल्पना आणलेली आहे. आणि ही संकल्पना अशी आहे की या फुगड्यांची गाणी, फेऱ्यांची गाणी, टिपरीची गाणी हळूहळू ही पण लोप पावत चाललेली आहे. ही राहावीत, युट्यूबला राहावीत म्हणून आम्ही ही स्पर्धा घेतलेली आहे, जिचं नाव आहे आपुलकीचं रिंगण. त्याच्यामुळे आता गौरीचा दिवस आहे, आज अनेक माझ्या आया बहिणी फुगड्या घालतील, टिपऱ्या घालतील, तर त्यांनी त्यावेळेला तो व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, आडवा मोबाईल धरायचा आणि जुनी पारंपरिक गाणी ती त्याचा व्हिडिओ नंबर मी देतो, त्याला नोट करून घ्या कृपया. त्या नंबरवर व्हिडिओ पाठवायचा. युट्यूबला असेल. पहिलं पारितोषिक जिंकला 3000 रुपये, दुसऱ्याला 2000 आणि तिसऱ्याला 1000 आणि जो सहभागी आहे सगळ्यांना सर्टिफिकेट असणार आहे. त्याच्यामुळे नंबर सांगतोय, ह्या योगेश नामोरे 7020299233 या नंबरवरती व्हिडिओ पाठवायचा. पुन्हा एकदा सांगतोय, नाव आहे योगेश नामोरे 7020299233. आणि या ठिकाणी स्तवन ग्रामदेवतावरती, गड गोहत्यावरती, गवळण मावशीच्या दातावरती आणि पद झालेला आहे. 3 फरमाईश झालेले आहेत, 2 जोक झालेले आहेत, 1 तासात तारे आटपलेले आहेत. या ठिकाणी गौरी गणपती उत्सवात माझ्या आया बहिणी तर समोर आहेत, माझे बंधू समोर आहेत. कमरे खालचा एकही शब्द नाही, कमरेच्या वरचा एकही शब्द नाही. वाईट न बोलता, शाहिराना एकेरी न बोलता, काही वाईट शिवाय न देता वारी ते केलेली आहे. त्यांनी पहिली वारी शांत केली, आपण तुरेवाला थोडी हिसकानं काढलेली आहे. आता संदीप बुवा माझे जे प्रेक्षक थांबलेले आता 2 वाजेपर्यंत, कमीत कमी जीएसटी 10% पब्लिक गेला पाहिजे. नाही जर याच्यातलं अर्ध पब्लिक तुम्ही उठून लावलं, तुम्ही आणि मी वाटून फाटून दोघं भेटून डिस्काउंट करून टाकतो तुम्हाला बघा. अशी वारी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या ठिकाणी एक नाव राहिलं. वाटोळ गावचे कवी गीतकार आदरणीय सन्माननीय आमचे